बालूदादा पवार यांचा इथे आपण सन्मान करूया. त्यांना जायचं आहे, मीटिंग आहे पुढे. मी उपाध्यक्ष आमच्या बालूदादा कातकरी यांना विनंती करतो आपण या. बालूदादा कातकरी यांना विनंती असेल आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते आपण हॅलो, चला फिल्डिंग साठी उतरायचं बघा. टीम दर्शन 11, चला पंच मैदानात आलेत, सलामीची जोडी मैदानात आली आहे, आपण सुद्धा लगेच उतरायचं आहे. चला मी आयोजकांना विनंती करतो, कृष्णा या. कृष्णा खूप चांगली संकल्पना आणि एक चांगला आदर्श आणि एक चांगली शिस्त या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आदिवासी समाजाने सुद्धा एक चांगली शिस्त सातत्याने आपल्याला दाखवली आहे. लाईनअपचा नियम असेल, हस्त आंदोलन असेल, अगदी पंचांचा आदर करणं असेल, नियमांचा आदर करणं, डिसिजनचा आदर करणं, या साऱ्या गोष्टी आपण पाहिलेत. आणि अशीच एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहत आहे. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. व्यासपीठावर आपण सन्मान करूया. अगदी आपण पाहत आहे विद्यमान सरपंच साहेबा म्हणून ज्यांची ओळख, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी आज आपण पाहत आहे. शैक्षणिक असू द्या, कला असू द्या, क्रीडा असू द्या, सांस्कृतिक असू द्या, किंवा मग विविध क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री कुठेही मागे नाहीये. चूल आणि मूल त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आज विचार केला. अगदी मग सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मात्र आपण पाहिलं तर स्त्रियांसाठी जी शिक्षणाची दारे उघडी केली. आणि आज मात्र त्यांचा आदर्श घेत असताना, शिक्षण पद्धती शिकत असताना जर आपण विचार केला, प्रत्येक क्षेत्रामध्ये या साऱ्या महिला पुढे पाहायला मिळत आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं नेतृत्व करताना आज आपण भारताच्या राष्ट्रपती पाहिले असतील, द्रौपदीताई मुर्मू आपण पाहू शकाल. असं हे अगदी आपण पाहतोय. आणि या साऱ्या गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशाच आमच्या ताई आहेत कुंदाताई पवार, विद्यमान सरपंच साहेबा आणि बालूदादा पवार, आणि त्यांचा आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण या दाम्पत्याचा आपण यथोचित मान सन्मान करूया. अगदी मॅच थोड्याच वेळामध्ये सुरू होईल. 2 पंच मैदानात दाखल होत आहेत. फिल्डिंग सजवली जाते. 5 षटक असतील. पॉवर प्ले 1 आणि 2 हे साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. सामना जर टाई झाला, बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. चेंडू द्यायचेत बघा, चेंडू द्या चॉईस करण्यासाठी. चला बॉल न्या. जसा सामन्याला होईल सुरुवात तसा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. रायगडामधील एक मराठीचा गोड आवाज, हवा हवासा वाटणारा आवाज आणि हवेवेशी वाटणारे समालोचक, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आणि त्याचे संघटक म्हणून जी जबाबदारी आज ते पार पडतायत. तळागाळातील समालोचकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहेत. आणि मग आपण जर विचार केला, अध्यक्ष आमचे संदीपदादा पाटील असतील, उपाध्यक्ष महेशजी म्हात्रे सर असतील, त्यानंतर सत्यवानजी म्हात्रे सर असतील, दीपकदादा पाटील असतील, सचिव दिनेशदादा पाटील असतील, या सर्वांच्या मेहनतीनं हे पाहायला मिळत आहे. आणि मग नक्कीच आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल.
अगदी आमचे मार्गदर्शक, आम्हाला सुद्धा खूप काही गोष्टी शिकायला मिळतात, शिकतो आम्ही त्यांच्याकडून. ते आमचे दिनेश दादा पाटील यांचा आवाज तुम्हाला या मॅच मध्ये ऐकायला मिळेल. बघा, शूज कंपल्सरी आहेत. एक खेळाडू आपला इंजुर्ड आहे बघा, त्यासाठी त्यांना आपण ती सूट दिलेली आहे. त्यामुळे आपण लक्षात घ्या, कारण त्यांना माहिती आहे मॅच किती महत्वाची आहे. पायाला लागले तरी आज ते खेळण्यासाठी आलेत, कारण संघ, आपला समाज, आपला गाव आणि आपला संघ आणि आपला टीम, त्यासाठी ते इथे उपस्थित झालेत. सामन्याला सुरुवात होईल. सामना 5 षटकांचा, पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय आणि आवाजामध्ये करूया बदल. आवाज ऐकूया दिनेशजी पाटील सरांचा. धन्यवाद. शुभ सकाळ. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. शेकडो वर्षाची काळ रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा असमंत दरवून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या, घराघरामध्ये पूजणाऱ्या आमच्या आराध्य दैवत स्वर्गीय दिवापाडी साहेबांना त्या स्पर्धेच्या माध्यमातून मी मानवंदना देतो आणि घेऊन चलतो. आदिवासी पनवेल प्रीमियर लीगचा हा पहिला सामना. काही कमालीची सुरुवात झाली आहे. सगळ्यात महत्वाचा पहिला सामना राहिला तो एकाच गावातील 2 पॅकरचा, म्हणजे कल्लेचा. अक्षय 11 कल्ले वर्सेस दर्शन 11 कल्ले अशा 2 संघादरम्यानची लढत सुरू झाली आणि पहिल्याच बॉलवर मात्र महेंद्र वाघेला विनय नाईकनं क्लीन बोल्ड केलं. विजयनं पहिल्याच, तर खांदा गावचा हा खेळाडू आहे गोलंदाज विजय नाईक, परंतु पहिल्याच बॉलवर मात्र महेंद्र वाघे, सचिन सवार नवीन फलंदाज, सुंदर गोलंदाजी, धाकट्या खांद्याचा विचार केला. इथे मात्र रिस्क बनू शकते, ही रिस्क बनली आहे. गरज होती का? 5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकांच्या खेळाच्या अगोदरच दुसऱ्याच बॉलवर आपल्या संघाचा खेळ करण्याचा हा प्रयत्न सुरू राहिलाय. इथे मग तिसऱ्या पंचाकडे वळले जरूर रनआउट साठी. आपण पाहूया, महेश सर इकडे रिव्ह्यू घेतील. इकडे पाहिलं जात आहे, रेफर केलंय, इट्स अ क्लोज, इट्स अ व्हेरी व्हेरी क्लोज. कदाचित फलंदाजालाही थोडस त्रास राहिलाय, विचार विनिमय केला जाईल. धक 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 सुरू आहे, कारण पहिल्या बॉलवर बोल्ड झाला एक फलंदाज महेंद्र वाघे आणि त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईकला असलेला आदिनाथ जाधव मात्र धावत सुटला. OUT आउट. गरज नसताना नाहक फेकलेली विकेट, फलंदाज बाद. चला आपण शुभ सन्मान करूया. ज्येष्ठ आमचे कर्णाशेठ शेलार, त्यांचा इथे आपण सन्मान करतो या व्यासपीठावर. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना की आपण हा सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे आपण साईप्रीत लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून सर्व छायाचित्रण टिपलं जात आहे. त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. विद्यमान कार्यसम्राट सरपंच आपण पाहताय मंगेश शेलार यांचा इथे आपण सन्मान करतोय. खूप चांगले व्यक्तिमत्व, शांत आणि संयमी असे व्यक्तिमत्व, आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्याने आम्हाला 5ही क्रमांकाच्या ट्रॉफीज दिलेल्या आहेत आणि त्यांचा आपण करूया शुभ सन्मान.
त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. विद्यमान सदस्य आहेत आपण पाहत आहे सांगुर्ली आणि तुरमाळे ग्रामपंचायत. मनीषाताई चोरगे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमची लोकेश जाधव आणि ओमकार शेलार हे सुद्धा इथे उपस्थित होत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर पुढचा सन्मान करूया. बघा, मी रविदादा पाटील यांना विनंती करतो आपण या. युवक काँग्रेस अध्यक्ष रायगड जिल्हा श्री महालक्ष्मी मोटर ट्रेनिंग स्कूल चे प्रोप्रायटर रविदादा पाटील. त्यानंतर या स्पर्धेसाठी बघा, आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 वर्ष दुसरं आणि या दुसऱ्या वर्षामध्ये तब्बल धनराशी या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी दिली आहे ते सन्माननीय आपण पाहत आहे मनीषाताई चोरगे तुरमाळे यांच्या वतीने आम्हाला रोख रक्कम 7,500 रुपये स्पर्धेसाठी धनराशी आली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून ताईंचं आपण स्वागत करूया. कारण ज्या ज्या वेळेला आमच्या विभागामध्ये स्पर्धा असते त्या त्या वेळेला त्यांचा हातगंडा खूप मोठा असतो. त्यानंतर बघा, आमच्या सरिताताई गायकर, आज आपण पाहत आहे मनीषाताई आणि सरिताताई एवन जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. खंबीरपणे दोघी एकमेकांच्या सोबत उभ्या आहेत, तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि सातत्यानं राजकीय सामाजिक प्रत्येक क्षेत्रामध्ये दोघी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचा आपण इथे ऍडव्होकेट नारायणजी पाटील पोलीस पाटील आहेत, उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण. त्यानंतर बघा, सन्माननीय रवी शेटजी जगनजी पाटील तुरमाळे श्री महालक्ष्मी मोटर ट्रेनिंग स्कूलचे सर्वेसर्वा आणि काँग्रेस युवक आपण पाहते रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या वतीने या स्पर्धेला रोख रक्कम तब्बल 5,000 रुपये धनराशी येते आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर लक्ष्मणजी उद्रे यांचा इथे सन्मान करा आपण. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आपण वेळात वेळ काढून या उद्घाटन सोहळा प्रसंगी स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपण सर्वांचं हार्दिक 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 असं स्वागत. सीताराम मामा कातकरी यांचा इथे सन्मान आपण करतोय. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर एक डॅशिंग व्यक्तिमत्व, एक खूप चांगले व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, सातत्यानं आमच्या या आदिवासी समाजाला या सर्व खेळाडूंना सहकार्याने प्रोत्साहित करणे त्यांचं काम राहिलंय, ते आमची सुधीरभाई पाटील. त्यांचा इथे आपण सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून दादांना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमची पूर्ण कमिटी आपण पाहत आहे आदिवासी पनवेल प्रीमियर लीग आणि सर्व कोर कमिटी आणि त्यांच्या वतीनं हा शुभ सन्मान आपण करतोय. आमचे चिंचवणचे कृष्णा वाघे, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण या. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कोलीकोपरचे आमचे रामदादा वाघे, त्यांना विनंती असेल आपण या. दिलीपजी वाघे यांना सुद्धा विनंती असेल या, आपण आपला इथे सन्मान केला जाईल त्याचाच आपण स्वीकार करा. दिलीप दादा वाघे, आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे. केला आपल्या अनोख्या वाणीतून. शेखर दादांचा आवाज या मैदानावरती सदैव उत्तमरित्या लाभलाय. कारण करंजाडी म्हटलं की मग शेखर पाटील
हे नाव असायला हवं आणि त्याच आवाजानं उद्घाटन सोहळा काय सुंदररित्या इथे संपन्न झाला. सगळ्या प्रमुख अतिथींचा मान सन्मानही संपला आणि इकडे सामनाही सुरू झाला. व्हाईट बॉल, योगेश पारदीचा हा बॉल वाईट राहिलाय. पहिल्या षटकाची सुरुवात काय लाजवाब राहिली. दोन्ही सलामीर अक्षय 11 कले संघाचे शून्यावरती परतले. पहिला फलंदाज महेंद्र वाघे संघाचा संघाने एक क्लीन बोल्ड झाला. पुढच्या बॉलला लगेच आधी रनआउट झाला. परंतु त्यानंतर मात्र या दोन क्रमांक 3 आणि क्रमांक 4 वर खेळण्यास आलेल्या या दोन फलंदाजांनी मात्र आपला डाव सांभाळला. संतोष पवारनं मागच्या षटकातील 4 बॉल खेळला. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट, त्यानंतर 4 बॉल तो खेळला आणि वैयक्तिक त्यानं 11 धावा जोडल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक वाईट सहित 12 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र स्ट्राईकवर आलेल्या सचिन सवारनं पहिल्याच बॉलवर योगेश पारदीला आसमान दाखवला, षटकार ठोकला. उंच राहिलाय बॉल. सचिनचा हा फटका फसलाय. फसलेला फटक्यावरती क्षेत्ररक्षकही फसला. सिंगल, डबल 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 रन झाली. दुसरी रन ही कदाचित रिस्की बनू शकली असती, परंतु आदिवासी समाजाची ओळख राहिली आहे धावणं, पळणं आणि त्या पळण्यामध्ये पटेत असलेल्या सचिननं मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप परतलाय. यष्टरक्षक अनफिट असल्या कारणानं पायांची मुवमेंट नाहीये. त्यांचं कौतुक केलं जाईल की स्वतः अनफिट असताना सुद्धा आपण खऱ्या अर्थानं इथे मात्र काम करताय, त्याबद्दल विशेष कौतुक. 24 धावा धाबाकडे लागतायत. 2 बाद 24, चांगली धावसंख्या. जोरदार अपील. बोट मात्र पंचांचं आकाशाकडे गेलं आणि सचिन सवार जो विस्फोटक खेळ करण्यामध्ये पठाईत राहिलाय त्याला मात्र पायचेच्या रूपानं केलं बाद. टीम मीटिंग नाही, 2 षटकाचा खेळ संपलाय. लक्षात घ्या की 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं अनिवार्य राहील. आज उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला, त्याच्यामुळे पहिलाच सामना चांगला उशीर झालाय आज, यातील मात्र शंका नाहीये. त्याच्यामुळे डिसिप्लिननी क्रिकेट तर नेहमीच खेळली गेली आहे आणि खऱ्या अर्थाने विचार केला ना शेखर पाटील सर, तर आदिवासी प्रीमियर लीग मधून आपण असंख्य गोष्टी शिकलो. आदिवासी प्रीमियर लीगनं ग्रामीण क्रिकेटला सुद्धा खूप काही दिलंय. खऱ्या अर्थानं कशा प्रकारे क्रिकेट खेळली गेली पाहिजे, डिसिप्लिन कशा प्रकारे राहतील, हे सगळं सगळं आदिवासी प्रीमियर लीग मधनं आपण अनेक वेळा अनुभवलाय. कारण आज तो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये लाईनअप करून जाते ना मंडळी सगळी आपली, हे लाईनअप आपण या आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातूनच शिकलोय आणि तिथूनच हा नवा पायंडा मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये आला. त्याच्यामुळे यांचे विशेष कौतुक राहील. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 फलंदाज बाद झाले, त्या प्रकार धावा लागला 24 धावा. 4 धाब्यांनी सचिन सवार परतला. त्यानंतर मात्र संतोष पवारनं चांगली बाजू सांभाळून ठेवली. नवीन फलंदाज आपण पाहतोय क्रीज वरती भानुदास पवार नॉन स्ट्राईक गेनला उभा आहे. सचिन सवार ट्रम्प कार्ड. सचिन सवार मात्र बाद झाला आणि संतोष पवारनं आपली बाजू लावून धरली. पहिलं षटक त्यानं चांगलं हाताळलं, त्यानंतर मात्र धावाही जमल्या. 25 पर्यंत मजल मारली जाते. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. 25 मिनिटाची इनिंग राहील याची नोंद घ्यायची आहे. पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये पाहतोय प्रवीण पवार सर. अतिशय उत्तम दर्जेदार खेळाडू राहिलेत, द लिजेंड्स. आज सगळे जे पंच आहेत ना, ऑल आर लिजेंड्स. बॅटची कडा लागली जाते आणि ते मात्र बोर्ड आकाशाकडे पंचांचं आलं. सरळ सरळ बॅटची कडा इष्टरक्षकाच्या हातामध्ये बॉल आला आणि फलंदाज झाला बाद. आणखीन एक फलंदाज शून्यावरती परततोय.
हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि आपल्या राष्ट्रासाठी धर्मासाठी कसं मरायचं हे त्याच्याच पुत्रानं म्हणजेच शंभू राजानं शिकवलं. राष्ट्रासाठी लढता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे आणि मरताही आलं पाहिजे. राष्ट्रभक्ती जपताच आली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आपण हे स्वराज्य पाहिलंय. हे स्वराज्य टिकवणं आता मात्र आपल्या हातामध्ये आहे. आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय प्रवीण पवार सर, विजय बालाजी द ग्रेट प्लेयर्स इन ग्रामीण टेनिस क्रिकेट. लेदरचाही चांगला अनुभव आणि तिसरे पंच महेश दादा. आज कित्येक वर्षानंतर पुन्हा त्यांचे भेट आणि तेही एक दर्दी क्रिकेटर राहिलेत. लोअर फुल टॉसला स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलाय. डीप बॅकवर्ड स्पेल दिशेच्या तैनात आहे परंतु चेंडू मात्र वन बावून जाईल सीमारेषा बाहेर आणि आल्या मात्र रोहित सवारनं आपला डाव सवारण्याचा प्रयत्न केलाय, ठोकलाय, चौकार. गोलंदाजीच्या मार्कवर आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 1 विकेट कमावले, 5 धावा दिले, धावपळकर धावा लागले त्यात आपण 4 बाद 29. स्ट्रायकर मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्यानं रोहित सवारनं चौकार घेतलाय, चौकार ठोकलाय तो रोहित. नॉन स्ट्राईकला मात्र संतोष पवार. दूरवरून जाण्याचा प्रयत्न केला मारण्याचा, पंच नक्कीच वळतील. पंचाचा इशारा आला, हा वाईड बॉल. खूप दूर राहिला बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप बाहेर होता बॉल. त्याच्यामुळे पंचांनी मात्र इशारा केला की हा वाईड बॉल आहे. आदेश वाघमारे राईट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक 3 हाताळतोय. हा मात्र बॉल चांगला बोट आकाशाकडे गेला. पंचांचा पुन्हा एकदा. स्पोर्टिंग क्रिकेट थोडीशी पाहिली आपण, खऱ्या अर्थानं पाहिली तर रोहितची, कारण त्यानेही स्वतःने क्रीज सोडली. कदाचित व्हेरी थिन एज तिथे मात्र पाहायला मिळाली, ती पंचांच्या लक्षात आली आणि स्वतः फलंदाजानं सुद्धा क्रीज सोडली. दोघांचाही योग्य निर्णय, अचूक निर्णयाबद्दल विशेष कौतुक. परंतु गोलंदाज मात्र आदेश वाघमारे कमालाची गोलंदाजी करतोय, घेतो षटकामधला दुसरी विकेट. संतोष वाघमारे ऑन स्ट्राईक. आणखीन एक चांगला बॉल, रन्स घेण्याचा प्रयत्न केला, रिस्क घेण्याची गरज होती पण कीपर्स मध्ये होता. बाईची मात्र ही रन येते. आतापर्यंत एकटा संतोष पवार या सामन्यासाठी लढतोय, झगडतोय, धावा बनवतोय. धापलकर धावा लागलेत, 5 बाद 31. फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झाले, कारण या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले. चांगली गोलंदाजी राहिली आदेशची. तिसरं षटक मधील अंतिम बॉल. खोल्या टप्प्याची गोलंदाजी, जोरदार अपील जरूर झाली आणि इथे मात्र आय थिंक लेग बायची रन्स मात्र येते. एक रन्सनं समाधान मानलं जाईल आणि एका रन्सनं तिसऱ्या षटकाचा खेळ संपेल. दाभोळकर धावा लागतील त्या 5 बाद 32 धावा प्रथम फलंदाजी करताना अक्षय 11 कले संघाच्या. पहिला 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. आपण पाहतोय पहिलं षटक हाताळलं ते विजय नाईकनं. या षटकामध्ये 12 धावा दिल्या, परंतु त्याने काय सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर सलामीर महेंद्र वाघेला मात्र शून्यावरती क्लीन बॉल केलं. पुढच्याच बॉलवर आदिनाथ जाधव तोड सावरू शकला नाहीये. सचिन
सर्व्हरचा कॉल चुकला आणि रनआउट झाला आदिनाथ जाधव. आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये स्ट्राईकवर आलेल्या संतोष पवारनं तब्बल ठोकल्या 11 धावा, एक वाईटची रन, एकूण 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्यानंतर योगेश पारधीनं षटक हाताळलं. पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा संतोष पवारनं प्रहार केला, ठोकला षटकार आणि त्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 12 धावा आणि एकूण 24 धावा पहिल्या 2 षटकामध्ये बनल्या. फलंदाज चक्क बाद झाले तिथपर्यंत मात्र 3. त्यानंतर मात्र आपण पाहतोय आदेश वाघमारेनं षटक हाताळलं. या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 6 आणि 2 एक्स्ट्रा, एकूण धावा आल्या 8. आणि धाबळकर धावा लागल्या त्या 32 धावा. 5 बाद 32. गोलंदाजीच्या मार्कवर निलेश बांगरी. कमालीची कमिटमेंट, वन मॅन आर्मी सारखा लढतोय. डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून संतोष पवार मात्र बरसतोय, ठोकतोय षटकार. कमालीचा खेळ मात्र राहिलाय. एकट्या संतोष पवारनं आपल्या संघासाठी धावा बनवल्यात. कोणताही फलंदाज फार मोठी धावसंख्या उभारू शकला नाहीये, किंबहुना संतोष पवारची साथही निभवू शकला नाहीये. परंतु आता मात्र जो संतोष वाघमारे नॉन स्ट्राईकला उभा आहे त्याला ही साथ निभवावी लागणार आहे. निलेश बांगरीवर पहिल्याच बॉलवर हल्ला, लेफ्ट मोर दी विकेट. पुन्हा एकदा तीच दहशत, तोच दरारा आणि तोच फटका. डीप स्क्वेअर लेग आणि वाईडेस्ट मिड विकेटच्या डोक्यावरून पुन्हा भिरकावला निलेश बांगरीला षटकार. लवकरच हेही नाव लागलं जाईल आणि खऱ्या अर्थानं आम्हा सर्व या पंचक्रोशीतील नव्हे तर महाराष्ट्रभर अभिमान बाळगावा. कारण ज्या वेळेला विमान टेक ऑफ होईल, लँडिंग होईल, त्यावेळेला आपल्या आराध्य दैवताचं नाव, देवा पाटील साहेबांचं नाव घेतलं जाईल आणि त्यावेळेला मात्र आपला ऊर मोठ्या अभिमानानं भरून येईल. सलग तिसरा षटकार ठोकला जाईल का? तिसरा षटकार ठोकला जाईल का? त्याच दिशेने आक्रमण केलं, परंतु पलटवार म्हणजे नेमका काय? पहिल्या 2 बॉलला डिस्टन्स गाठलं जरूर संतोष पवारनं, परंतु अखेरकार निलेश बांगरेवर केलेला तिसरा हल्ला मात्र सप्यशेर अपयशी ठरला आणि सागरनं मात्र एक चांगला झेल डीप स्क्वेअरला टिपला. मध्ये तब्बल 30 धावा ठोकणारा संतोष पवारचं विशेष कौतुक केलं जाईल. ज्या वेळेला संघ कोलमडला होता त्यावेळेला बहारदार खेळ. व्यासपीठावर ज्यांचं आगमन होत आहे, करंजणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, एक खूप चांगले व्यक्तिमत्व, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची उपस्थिती आणि हातभार असतो, ते सुनील दादा भोईर. आणि त्यांचं आपण करूया आदिवासी पनवेल तालुक्याची प्रीमियर लीग आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. स्वागत स्वागत. नवीन फलंदाज आपण पाहतोय यश माडे. यश माडे शेवटच्या क्षणाला घेतलेला हा खेळाडू आहे, परंतु शेवट गोड करेल काय? क्रमांक 8 वर खेळण्यासाठी आलाय. 6 फलंदाज बाद झाले 44 धावसंख्येवरती. मी किती उपयुक्त आहे, मला लिस्ट मध्ये 13वा तुम्ही जरूर घेतला असेल, परंतु भल्या भल्या गोलंदाजांना 13वे दिवस दाखवणारा मी फलंदाज आहे असं दाखवतोय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून ठोकला जातोय. हा मात्र खणखणीत चौकार. या 4 धावांनी धाबळकर धावा लागतात तब्बल 48. 6 बाद 48. क्रमांक 4 षटक सुरू आहे निलेश बांगरीचं. हा प्रेशर क्रिएट झाला, जरूर प्रेशर क्रिएट झाला निलेशवर, जरूर प्रेशर क्रिएट मात्र झालाय.
आणि इथे धाव मात्र आली एक्स्ट्राच्या रूपाने 1. एकोणपन्नास धावा बोर्डवर आणि आणखीन एक विकेट. पॉइंटच्या दिशेने क्षेत्राची तैनात होता, त्यानं मात्र चांगला झेल टिपला. 7व्या क्रमांकाचा फलंदाज यश माडे मात्र होतोय बाद. धावफलकावर धावा लागले त्या स्थिर 49. करंजडे गावातील आमची सन्माननीय सुनील दादा भगत यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. 50 कम्स अप. सगळ्यात महागडं षटक इथे मात्र आपण पाहतो आणि या महागड्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 18. 2 विकेट जरूर आल्या, पण संतोष पवारनं पहिलेच केलेले प्रहार या संपूर्ण सामन्यावर आतापर्यंत संतोष पवारचं अधिराज्य राहिलं. त्याने 10 बॉल्समध्ये तब्बल 30 धावा ठोकल्या 12 बॉल्समध्ये, आणि तिथेच या सामन्याला चांगली धावसंख्येकडे प्रयत्नशील राहिलाय. षटक क्रमांक 5 घेऊन येईल सागर वाघे. सागर वाघे स्ट्रायकर फलंदाज असेल. नितेश कातकरी 6 बॉलला कसा सामोरं जाईल. हा बॉल चांगला राहिला. या 5 बॉल्स मध्ये, उरलेल्या 5 बॉल्स मध्ये एक 10 धावा जोडाव्या लागतील, कारण 60 पर्यंत आव्हान कमीत कमी न्यावं लागेल. या मैदानावरती पाहिलं तर धावा जमतायत फार. 50 धावा किती लागलेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दांडेगुल फलंदाज, आणखीन एक क्लीन बोल्ड. 8व्या क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज विनायक षटक काय सुंदर इथे हाताळलं जात आहे. सागर वाघेनं 3 बॉल्स मध्ये एकही धाव नाहीये. अडचणीमध्ये आला संघ. मी म्हटलं होतं कमीत कमी 10 धावा जमल्या असत्या तर 60 पर्यंत आव्हान उभं केलं असतं, परंतु 50 धावा फक्त उभ्या राहिलेत. 8 फलंदाज बाद झालेत. स्टेप आउट केलं. लॉंगमनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्रक्षेत्रात फंबलिंग पाहतोय. इथे रिस्की रन्स, फेकी खराब, तरीही आणखीन एक संधी होती. सिंगल रन्सला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं, कारण इथे धावा जेवढ्या जमतील त्या महत्वाच्या आहेत. त्या धावा घ्याव्या लागतील. या 2 धावा घेतल्या. तब्बल 4थ्या बॉलवर या 2 धावा आल्या. पहिल्या 3 बॉलवर 1 विकेट, एकही धाव नव्हती. सागर वाघेची दर्जेदार गोलंदाजी.
पॉवर प्लेचं नाही तर हे स्लॉग षटक ज्या पद्धतीने तो हाताळतोय ना, उत्तम. 52 धावा, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा बॅटची आतली कडे लागली जाते. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन्स फक्त मिळेल आणि एका रन्सनं 53. या शेवटच्या बॉलवर धावा किती येतील, टार्गेट काय सेट होईल? संतोष वाघमारे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजांना आतापर्यंत टार्गेट सेट झाला. 53 धावा बोर्डवर लागल्या. येणारे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. उत्तरार्धामध्ये दर्शन 11 कले संघाला, अक्षय 11 कले संघाच्या विरोधात खेळताना. वळूया पुन्हा एकदा. इथे मात्र टॉस बॉक्स मध्ये पुढचा सामना असेल. आपण एका बाजूला पाहू शकतो तो स्वराली 11 पोंजे वर्सेस दगडूशेठ 11 घोलवाडी. या दोन संघादरम्यान आज 4 संघ खेळतील आणि 4 संघांमधले कोणते 2 संघ सुपर 10 ला जातील ऐकूया. शेखरजी पाटील कुडावे यांच्या गोड वाणीतून इथे टॉस केला जाईल. त्याचबरोबर मात्र उत्तरार्ध सुद्धा ऐकूया आपण. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सामन्याचा उत्तरार्ध कशा प्रकारे रंगेल. येस, बॉल बॉल घ्या. उत्तरार्ध मात्र ऐकूया आपण गुलशन पाटीलच्या गोड वाणीतून. नव्या उभारते हे चेहरे आणि या नव्या उभारत्या नव्या पिढीचा नवा दमदार आवाज. गुलशन पाटील. नेक्स्ट मॅच आणि पुढच्या सामन्याचा आपण टॉस करूया. लीग स्टेज मधील सामने असतील. स्वराली 11 पोइंजे आणि दगडूशेठ 11 घोलवाडी. दगडूशेठ 11 घोलवाडी आणि स्वराली 11 पोइंजे. चला, दोन्ही टीमचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. मी सुनील दादा भोईर. सुनील दादा भोईर यांना विनंती करतो आपण टॉस करा. हेड इज कॉल. टॉस जिंकलाय. दादांना विनंती आपण बसून घ्या. टॉस जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन स्वराली 11 पोइंजे टीम. एकंदरीत टॉस जिंकलाय. पुढची रणनीती कशी असेल? फिल्डिंग करणार आहात. अगदी 5 षटकं पहिला सामना तुम्ही बघताय. खेळपट्टी बॅट्समन आणि फिल्डर दोघांना सुद्धा तितकीच अनुकूल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 5 षटकांमध्ये बऱ्याच ठिकाणी पहिले 4 गोलंदाज, परंतु आपण 5 वापरतोय. यासाठी मग नवीन गोलंदाज अशी काही रणनीती असेल? बॉलिंग लाईनअप तर आहे आमचा, तर कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि यस, गेल्या वर्षी आपण कुंडेवालच्या मैदानावर हे आयोजन पाहिलं. यंदा आपण स्वर्गीय दिबा पाटील दिवंगत अगदी लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या या क्रीडा नगरीमध्ये करंजडे गावात हे आपण आयोजन पाहत आहे. कसं वाटतं अगदी आयोजनाकडे पाहून आणि आमच्या या कोर कमिटीबद्दल काय सांगाल? तर पहिले मी कमिटीचा धन्यवाद मानेन की आमच्यासारख्या खेळाडूंना एवढी चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायला, की एवढा धन्यवाद त्यांचा मानते. नक्कीच. आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सुद्धा समजल्या की इतकी मोठे आयोजन नियोजन आणि ते नियोजन ज्या ज्या वेळेला नियोजन केलं जातं त्या त्या वेळेला कधीतरी कुणी ना कुणी काहीतरी वेडवाकडं सुरूच असतं. या गोष्टी होतच असतात. परंतु ते न थांबताना न डगमगताना या सर्व मंडळींनी अगदी पुढे येऊन आयोजन केलंय आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन. कारण जेव्हा एखादा माणूस चांगलं काम करतो ना त्याला अडवायला 10 जण येणारच. परंतु तुम्ही तिथं थांबलात तर तुम्ही संपलात. चांगलं काम. अगदी पोइंजे टीमला शुभेच्छा देऊया. टॉस हरलात आपण. दगडूशेठ 11 घोलवाडी टीम प्रथम बॅटिंग करायची आहे. मागचा सामना आपण पाहिला, पहिली इनिंग आपण पाहिली, थोडंसं लढखडच सुरू झाली. आपली रणनीती काय असेल समोरच्या टीम बरोबर? 50 ते 60 प्लस करण्याचा प्रयत्न करू आम्ही.
आणि एकंदरीत मग या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल आयोजकांसाठी? आयोजन तर खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी खेळलो आम्ही. आणि टीम मध्ये यंदा कोणी नवीन खेळाडू ऍड झालाय का आपल्या, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा अजून यंदा कोणी नवीन आहे का? आहे नवीन. ओके, दोन्ही टीमला शुभेच्छा. दगडूशेठ 11 घोलवाडी, स्वराली 11 पोइंजे टॉस जिंकलाय. पोइंजे टीमनं प्रथम फील्ड करण्याचा निर्णय. जसा सामन्याला होईल सुरुवात, परंतु या दुसऱ्या सत्रासाठी आवाज ऐकूया गुलशन पाटील. थँक्यू सो मच शेखरजी पाटील सर. आणि अगदी पूर्वार्धामध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकलाय. अगदी आमचे दिनेशजी पाटील सर पहिलाच बॉल पाहिला तर अगदी सीमारेषा पलीकडे ओलांडतोय. तर 4 धाब्यांसाठी चौकार. सर्वांचं हार्दिक स्वागत. अगदी तुम्ही पाहताय आदिवासी पनवेल प्रीमियर लीग सीझन दुसरं पर्व अगदी या स्पर्धेचं तुम्ही पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत करूया. या बलिसला स्लॉट मध्ये हा बॉल होता पॉवरफुल. या बलिसला हुक केले, बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे. येतोय दमदार 6 आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मधील. धन्यवाद. सन्माननीय दिघोडे गावचे शरद दादा पाटील या स्पर्धेला उपस्थित राहिले होते. 2500 रुपये अशी धनराशी आम्हाला या स्पर्धेला दिली जाते. अगदी पैसा सर्वांकडे मित्रांनो, परंतु देण्याची त्याने त्यांच्याकडे. तो खरा माणूस, फटका चांगला, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ डीप मिड विकेटच्या दिशेनं स्वर्गीय दिबा पाटील स्टँड या दिशेने येणारा षडगार. तो मस्तीचे मास्टर. परंतु जाऊया मॅच कडे. या बलिसला पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अगदी ताबडतोड इथे बॅटिंग करताना तुम्ही पाहताय. या बलिसला मिस टायमिंग झाला. मोठा स्ट्रोक खेचायचा होता बॅटरला, परंतु थोडस व्हेरिएशन इथे गोलंदाजानं केलंय. परंतु गोलंदाजाला इथे विकेट घेणं देखील तेवढंच महत्वाचं राहील, कारण की बॅटिंग करत असताना संघानं बनवल्या टोटल 53 आणि 54 धावांचं टार्गेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय. गोलंदाजाला विकेट कडे शोध घेणं हे गरजेचं आहे, परंतु उडवलाय या बलिसला लॉंग ऑनच्या डोक्यावर ना दिलंय पुन्हा एकदा उडवून 6 धाब्यांसाठी षटकार. अगदी तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने 2 विकेट्स पूर्वार्ध मध्ये गमावल्या होत्या संघानं, परंतु या बलिसला पहा अर्ध काम या फलंदाजानं अगदी सोपं केलंय. ते दर्शन 11 कल्ले या संघाचं कमालीची बॅटिंग तुम्ही पाहताय. सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये 1 मॅन शो 1 मॅन आर्मी सारखा लढतोय मैदानाच्या आतमध्ये. तो फलंदाज तुम्ही पाहताय ऑन अ स्ट्राईक एंडला योगेश पारधी ऑन अ फायर. षटकार. मास्टर काय कमालीची बॅटिंग राहिली. पहिल्याच ओव्हर मध्ये टीमची धाव संख्या तुम्ही पाहताय एकही गडी मात्र गमावलं नाहीये आणि 28 धावा मात्र स्कोर कार्ड वर जमवल्यात. अगदी तुम्ही पाहताय दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि महेंद्र वाघे मात्र गोलंदाजी मार्क वर तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या पहिल्या गोलंदाजानं चुका केल्या त्या आता ह्या गोलंदाजाला भरून काढणं महत्वाचं राहील, कारण की पहिली मॅच जिंकणं दोन्ही संघाला फार महत्वाचे आहेत. परंतु विकेट्स घेतील का? सलामीची जोडी तोडणं तेवढंच महत्वाचं राहील या बलिसला. अक्षय 11 कल्ले या संघाला. परंतु 28 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकाला तुम्ही पाहताय सुरुवात झाली आहे. 54 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट मात्र चांगल्या पद्धतीनं पाठलाग केला जात आहे सध्याच्या स्थितीला. थोडासा दबाव मी तर म्हणेन आता दर्शन 11 कल्ले या संघावर नसणार आहे. पूर्ण अगदी दबाव आता अक्षय 11 कल्ले या संघावर तुम्हाला पाहायला मिळेल.
या ब्लिसला धीम्या गतीचा वापर केलाय गोलंदाजानं, आडवा बॅटने केसलाय 38 मध्ये फिल्डिंग चांगली, परंतु दुसऱ्याचा प्रयत्न, ही चपळाईत असणं तुमच्यामध्ये फार महत्वाची आहे. जिथे सिंगल आणि फिल्डरने केलेली चुकी लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं गेले. या मिळतील 2 आणि 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल टोटल 30 या धावसंख्येवर. तुम्ही पाहताय 24 धावांची या अद्यापही गरज. या बळीसला फटका फसला जाईल का? सचिन सवार आहेत त्या ठिकाणी, लाजवाब कॅच या ठिकाणी टिपल्या आणि पहिला धक्का इथून दर्शन 11 कले संघाला मिळाला जाईल आणि फलंदाज बाद होईल 30 या धावसंख्येवर पहिला आदेश. थँक्यू सो मच डीजे मास्टर. परंतु इथून या मॅच मध्ये बॅक होताना तुम्ही पाहता अक्षय 11 कल्ले या संघाला, कारण की होणं देखील तेवढंच महत्वाचं राहील, कारण की विसरून चालणार नाहीये. 11च्या 11 खेळाडूंकडे ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे, परंतु सिद्ध आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. स्वतःला प्लॅटफॉर्म तुम्हाला चांगले दिले गेले आहे, परंतु त्या प्लॅटफॉर्मचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीनं करणं फार महत्वाचं राहील. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय, जसं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जणू का सेट डगआउट होऊन मधून नक्कीच आलाय आणि ठोकलाय या बळीतला षटकार. अगदी पाहायला गेले तर 20 बॉल आणि 18 धाव्यांची गरज आहे. सेनाचा सेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. या बळीसला दुसराही बॉल उडवायचा होता, परंतु आय कॉन्टॅक्ट बॉलवर चांगलं नाहीये. मी तर म्हणेन जास्तीत जास्त डॉट कडे आता लक्ष केंद्रित गोलंदाजांना करणं गरजेचं आहे, कारण की अंतिम ओव्हर पर्यंत जर मॅच जिंकली गेली तर कुठेतरी मात्र अक्षय 11 कले संघ देखील मॅच जिंकू शकतोय. परंतु आत्मविश्वास तुमच्याकडे असणं तेवढंच महत्वाचं आहे. फ्लाय स्लिपला चांगलं फिल्डिंग झालंय, परंतु सिंगल धाव मात्र रोखू शकले नाही आहेत आणि एक धाव इथून मिळते. षटक क्रमांक इथून 2 संपन्न होईल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना तुम्ही चला टीम मीटिंग करू नका, कारण की फास्ट केलवायची आहे. लीग स्टेज आणि लीग स्टेज मध्ये अगदी पाहायला गेलं तर टायमिंग फार महत्वाचं आहे, कारण की बेलेला महत्व तेवढंच देणं फार गरजेचं आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये 18 बॉल आणि पाहिलं गेलं तर 17 धाव्यांची गरज आहे. इथून पाहिलं तर संतोष वाघमारे गोलंदाजी मार्क वर असतील. मॅन फ्रॉम कल्ले अगदी चांगला गोलंदाज आहे, परंतु त्यांच्या समोर पाहिलं तर अजय विजय नाईक तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांनी षटकारानं अगदी पाहायला गेलं तर स्वतःकडून सुरुवात करून घेतली आहे. आज पाहायला गेलं तर संघाचा सेनापती आहे, त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे आणि चांगल्या पद्धतीने तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. संतोष वाघमारे आहे. संतोष वाघमारेला यावेळी मिळाला आहे फाईन लेगला खेचलाय लांब लचक षटकार. येणारे 15 बॉल आणि जिंकण्याकरता पाहिलं तर अद्याप 10 धाब्यांची गरज आहे. 44 धावा धावफलकावर लागल्या आहेत. ज्या पद्धतीनं अक्षय 11 कल्ले संघाची विकेट्स पडल्या होत्या, त्या पद्धतीनं मात्र सुरुवात करणं गोलंदाजी मध्ये अपेक्षित होतं प्रेक्षकांना देखील, परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं परंतु तसं परफॉर्मन्स अगदी मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये त्या अक्षय 11 कले संघाच्या माध्यमातून. इथून व्हाईट बॉलचा इशारा अगदी पंचांनी दिलाय. धाव मध्ये पडेल भर आणि जाऊन पोहोचेल 45 या धाव संख्येवर. 15 बॉल 9 धावेंची गरज आहे.
फुलटॉस बॉल लो फुलटॉस होत दर्शन 11 कले संघ आणि पहिला सामना मात्र गमावलाय तो अक्षय 11 कले संघानं. चांगली मॅच, चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना तुम्ही पाहताय. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग सीझन दुसरं आणि मॅच मात्र झाले फिनिश. चला व्यासपीठावर आपण सन्मान करूया. सुनील दादा भोईर विद्यमान सदस्य करंजाडे ग्रामपंचायत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. मी आणि सुनील भगत या दोन्ही मान्यवरांचा आपण इथे सन्मान करूया. नक्कीच चांगला परफॉर्मन्स पहिल्याच मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला आहे. दर्शन 11 कले संघानं अगदी पाहायला गेलं तर पहिली मॅच मात्र जिंकल्या आणि अगदी पाहायला गेलं तर परास्त व्हावं लागलं अक्षय 11 कले संघाला. परंतु जाऊया मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसाठी. अगदी पाहायला गेलं तर ज्या फलंदाजांना सुरुवात चांगली केली आहे, धुवाधार बॅटिंग मात्र आणि शामधार अगदी प्रदर्शनीय खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. गोलंदाजी करत असताना पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर फक्त 11 धावा खर्च करून 1 विकेट त्याच्या नावावर होती आणि बॅटिंग करत असताना संघासाठी पाहायला गेलं तर वैयक्तिक 12 बॉल फेस केले आहेत आणि 37 धाब्यांची बहारदार खेळी केल्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट योगेश ठरतोय. आणि पुन्हा एकदा आपण करूया स्वागत. चला योगेश, आपण यायचं आहे आणि आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण घ्यायची आहे. बरेचशे खेळाडूंचं स्वप्न हे पनवेल प्रीमियर आदिवासी लीग खेळायचं होतं, परंतु बरेच खेळाडूंचं स्वप्न अगदी पाहायला गेले तर पूर्ण झालं नाहीये. परंतु जो खेळाडू आज या मैदानावर चमकेल ना, येत्या कालखंडामध्ये चांगल्या चांगल्या स्पर्धा मात्र तुम्हाला तो खेळताना पाहायला मिळेल. तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच योगेश तुम्ही पाहताय ठरलंय. 12 बॉल आणि 37 धाब्यांची बहारदार केली त्याची राहिल्या. परफॉर्मन्स चांगला राहिलाय. गोलंदाजी करत असताना 11 धावा आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 1 विकेट मात्र त्याच्या नावावर राहिल्या. आणि या सामनावरची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय शरदजी वाघे त्यांच्या शुभ हस्ते अगदी तुम्ही पाहताय मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अगदी तुम्ही पाहताय योगेशला दिली जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन योगेश नेक्स्ट मॅच साठी. परंतु थोडीशी आपण चर्चा देखील त्यांच्या समवेत करू. अगदीच पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच हकदार ठरले तुम्ही. अगदी पाहायला गेले तर संघानं तुम्हाला अगदी पुढे उतरवलाय, चांगला परफॉर्मन्स तुम्ही केलाय. परंतु या संपूर्ण पनवेल आदिवासी प्रीमियर लीग बद्दल आपण काय म्हणाल? अगदी पाहायला गेलं तर आयोजक आहे, चांगला परफॉर्मन्स तुमचा राहिलाय. नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला देखील. परंतु जाऊया आपण मॅचच्या दिशेने. दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये लीग स्टेज मधील दगडूशेठ 11 घोलबाडी आणि स्वराली 11 पोइंजे नाणेफेकी जिंकली. पोइंजे टीमनं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीचं आमंत्रण दिलं ते घोलबाडी संघाला आणि पहिला बॉल घेऊन आलाय तो गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रोशन भस्मा. एक चांगल्या प्रतीचा आणि क्वालिटीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. बरीच वर्ष खेळतोय. अगदी बाईट मध्ये त्याने सांगितलं की 5 गोलंदाज चांगले आहेत, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू, कमीत कमी धावसंख्येपर्यंत त्याला रोखण्याचा समोरच्या टीमला आम्ही प्रयत्न करू. पहिला बॉल आलाय डॉट. पुन्हा एकदा सज्ज होतील. पंचांच्या उजव्या बाजूने एवढ्या अक्रॉस लाईन खेळलेत. फटका चांगला पाहायला मिळेल. 30 यार्डचा सर्कल आणि त्याच्या वरतून खेळत असताना बॅकवर्ड साईडला लॉंग लेगच्या दिशेने येतोय. या मॅच मधील हा पहिला चौकार. दोन चेंडूचा खेळ आपण पाहिला आणि त्यामध्ये चौकार सुद्धा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रोशन सज्ज होतील.
स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु छेडछाडी करण्याचा प्रयत्न झाला चेंडूच्या समोर. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं असेल किंचित एज लागली, यष्टीरक्षकाने टिपला झेल, जोरदार आवाज पाहायला मिळाला आणि अपील झाली. ती पंचांनी फेड अगदी उचलून धरली आणि त्यानंतर बॅट्समन ज्याने चौकार मारला होता तो फलंदाज रोहन कातकरी बाद होतोय. संदेश नाईक बाद झालाय. संदेश नाईक हा खेळाडू मात्र बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज येतोय राहुलला आपण पाहताय. राहुल नाईक हा खेळाडू डॉट बॉलची सांगता. गोलंदाज रोशन भस्माला आपण पाहताय. 4 बॉल फकलेत, एक विकेट आणि एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. पुढचा बॉल फटका चांगला आहे, मनगडी ताकदीचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येईल का वेगानं, परंतु चेंडू सरळ निघालाय. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे स्टँडच्या बाजूने येतोय या स्पर्धेमधील चौकार. हा चेंडू आपण पाहत आहे. अगदी चांगला बॉल होता, खोलवर टप्प्याचा होता, हलक्या हाताने सन्मान दिलाय. अगदी ऑफ साईडला आपण पाहू शकाल, सिटी मिड ऑफला आपण पाहिलं असेल, फील्ड केलंय, एक सिंगल मिळाली. पहिल्या षटकाचा खेळातून संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम आपण पाहिलं बॅटिंग करत असताना दगडूशेठ 11 गोलवाडी टीमची धावसंख्या आहे स्वराली 11 पॉईंट टीमच्या समोर, ती म्हणजे 9 धावसंख्या. होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रतापगडाच्या पायथ्याशी आजही ती गोष्ट जर तुम्ही कधी ऐकली तर अंगावर शहार आणि काटा येतो. ज्या राजानं अगदी त्या खानाला उभा फाडला, चिरला आणि त्या प्रतापगडावर अगदी आजही त्याची कबर पाहायला मिळेल. तुम्ही पाहू शकाल शॉर्ट फाईन लेग मधून डीप मध्ये फरार होतं वेगानं आणि सुरुवात झाली. वेलकम फॉर षटक क्रमांक 2. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये 13 पाहायला मिळेल. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल होता, क्षेत्ररक्षकाने जज केलंय. आय विल टेक, झेल टीपला जातोय, दूरवरून सरसावले आणि योग्य पद्धतीनं कॅरी केलेला झेल पाहायला मिळाला. आणि इथून मात्र बॅट्समन परततोय. विकेट क्रमांक 2 इथून मात्र स्वराली 11 दगडूशेठ 11 गोलवाडी टीमला लागेल. झटका दुसरा. जे आम्हाला बिंदास्त आपण पाहतो रुपेजी ठोंबरे ज्याने आम्हाला दिलेले आहे आणि त्याच्यासाठी या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण स्पर्धेमध्ये अगदी आम्हाला सांगितलं आधीच ऑप्शन मध्ये की ज्याचं असेल पारितोषिक त्यालाच ते दिलं जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं एक चांगलं आयोजन आणि चांगलं दर्जेदार नियोजन तुम्ही पाहताय या आपल्या आदिवासी समाजाचे. यावेळेला डावखुरी हाताचा गोलंदाज एखादा इन स्विंग, आउट स्विंग, एखादा ऑफ ब्रेक, लेग ब्रेक व्हेरिएशन करतोय, मिश्रण करतोय आणि आपल्या गोलंदाजीची अगदी दादागिरी दाखवतोय. डॉट 9 धावा आल्या होत्या
या षटकामध्ये तब्बल धावसंख्या आली ती 6 धावसंख्या आणि धावसंख्या जमली ती 2 षटकांच्या अखेरीस 15 रन्स पाहायला मिळेल. 7.50 ची सरासरी राखत असताना तो म्हणजे संघ पाहायला मिळतोय. दगडूशेठ 11 घोलवाडी संघाची धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करताना 15 रन्स. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. थर्ड ओव्हर प्रोग्रेस आणि पहिला बॉल आपण पाहत आहे. गोलंदाज गणेश वाघमारे यांचा पहिला बॉल डॉट. थोडस आपण पाहिलं हा चेंडू आपण पाहता अगदी लेग साईडच्या दिशेने पाहायला मिळाला आणि या चेंडूवर मात्र जर आपण पाहिलं तर अवांतरची धाव एक्स्ट्रा खर्च होतीये आणि धावसंख्या आता टोटल 16 रन्स पाहायला मिळतील. बघा जी मालिकावीर साठी जी बाईक आहे मग ज्या संघामध्ये जो खेळाडू असेल त्या संघाला ती बाईक मिळेल. त्या संघाच्या त्या प्राइज मधून 16,000 रुपये तुमचे ते मायनस केले जातात. बॉल या वेळेला हाताळला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि त्यानंतर मात्र येणारा हा आणखी एक डॉट बॉल. सलामीला आलेला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. रोहनला आपण पाहताय अद्यापर्यंत तिसरं षटक आणि त्यामधील खेळलाय हा पहिलाच बॉल. म्हणजे जास्त वेळ तो नॉन स्ट्राईक एंडला होता. फटक्या वेळेला खेळतोय सरळ समोरच्या दिशेला आपण पाहिला फटका, परंतु फटक्यामध्ये ताकद सुद्धा पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाने केली चुकी, झेल सुद्धा सुटलाय आणि चेंडू सरळ निघालाय सीमाबार चौकार. थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर सन्माननीय आपण पाहताय समोरच्या दिशेला फ्लेक्स बॅनर तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी अष्ट्यांच्या मागे संधी आहे. अगदी शॉट आपण पाहिलं तर बॅकवर्ड साईडला आपण पाहताय गलीमध्ये झेल मात्र टिपला या क्षेत्ररक्षकानं आणि आणखी एक सफलता, आणखी एक विकेटचं पतन दगडूशेठ 11 घोलवाडी संघाला. आणखी एक धक्का. स्पर्धेला आम्हाला मालिकावीर जी बाईक दिलेली आहे ती रुपेशजी ठोंबरे बिंदास शिवसेना आपण पाहताय पनवेल तालुका प्रमुख आहेत. आजपर्यंत मला वाटतं त्यांनी या तब्बल 5 वर्षामध्ये कमीत कमी 50-55 बाईक अद्यापर्यंत मालिकावीर म्हणून बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांनी दिलेत. हे खूप मोठं हातगंड त्यांचं आपण पाहताय. परंतु इथून मात्र आणखी एक विकेटचं पतन. यष्टी रक्षकाने झेल टेबलाय आणि तू चल मे आया बॅट्समन आउट.
गोलवाडी संघासाठी सुवर्ण संधी आहे. 3 षटकार जर आपण लगावले तर आमचे गौरव कातकरी घोलवाडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलवाडी संघासाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपये गौरवजी कातकरी आहे त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावलं जात आहे. मनोबल वाढवलं जात आहे, परंतु आता त्याचा फायदा कुठपर्यंत उचलला जाईल की मग नैसर्गिक खेळी करून आपल्या टीमसाठी धावांचा अगदी एक चांगली समाधानकारक धावसंख्या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये जमवेल का, तो म्हणजे दगडूशेठ 11 गोलवाडी संघ. न्यू बॅट्समन येतोय सागर नाईक, गोलंदाज सज्ज होतोय. आपण पाहताय हा सुद्धा फटका आपण पाहताय. एक सिंगल न धावसंख्या आता 30 रन्स 30 रन्स ऑन अ बोर्ड पाहायला मिळतील. 2 चौकार आपण पाहिले, त्यानंतर येणारी सिंगल पाहायला मिळाली आणि धावसंख्या 30. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होईल, समोर आहे त्याच्या बॅट्समन सागर यांच्यासाठी बॉल पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत खरा बॉल आहे. अवांतर वाईटची एक्स्ट्रा धाव इथे खर्च होईल. वाईटनं धावसंख्या आता पुढे सरसावेल. ती धावसंख्या आता तब्बल पुढे जाताना 31 या अंकावर 31. विलास कातकरी स्वतः संघ मालक आहेत आणि या गुलवाडी आपण पाहताय या संघाचे संघ मालक. पुन्हा एकदा अवांतर बॉल पाहायला मिळतोय. थोडीशी लय फिल्डिंग सिंगल होती तिथे डबल मध्ये तब्दिली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नजर अगदी क्षेत्ररक्षकाने चुकवली आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. बघा 2 धावा इथून आल्या आणि या 2च्या बरोबरीनं धावसंख्या 34 धावा पाहायला मिळतात. 34 ऑन अ बोर्ड रन्स पाहायला मिळतात. कितीचा आव्हान, कितीचा टार्गेट. जागा बनवण्याचा प्रयत्न होता, रूम शोधत होते लेग साईडच्या दिशेनं, परंतु चेंडू आला ऑफ साईडच्या दिशेनं. मिरिट नुसार खेळला हा बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल सागर. आणि त्यानंतरची एक सिंगल मिळाली आणि या सिंगलनं 4 षटकांचा खेळ इथून पूर्ण झालाय. 24 बॉल संपले, पूर्वार्ध सुरू आहे आणि प्रथम बॅटिंग करताना गुलवाडी संघ आता पोहोचलाय तो तब्बल 35 या अंकावर. 35. 4 षटकं संपली आणि धावसंख्या 35. शेवटचा गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. समाधान ठाकरे याला आपण पाहू शकाल. समाधान अंबाजी ठाकरे यांचा पहिलाच बॉल. काय लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वतःला अगदी सेट केलं आणि बॅकवर्ड साईडला लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे. फटका अप्रतिम पाहायला मिळाला आणि या बॉलवर आलाय हा दमदार चौकार. झाली. पहिलाच बॉल आपण पाहिलं, ओळखलं, पाहिलं, हेरलं, ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले, क्षेत्र खाली पाहिलं आणि त्यानंतर त्याच्यावर प्रहार चौकार. ही रणनीती आखावी लागली या षटकामध्ये आणि ती रणनीती आखण्याला सुरुवात केली
वेलकम फोरनं स्वागत केलंय पहिल्याच बॉलवर समाधान ठाकरे याचा. गरडा गावचा हा खेळाडू या वेळेला यष्टी रक्षकाने केली आहे चुकीला नसेल माफी, कारण लॉंग स्टॉपला चेंडू मागे वेगानं फरार झालाय. आउटस्पीड फास्ट आहे आणि याचा फायदा मिळालाय 22 न टीम गोलवाडी संघाला. आणखी एक चौकार. दरम्यान मंचाकडे त्यांचं आगमन होतंय. खऱ्या अर्थानं माजी सरपंच आणि त्याचबरोबर राजकारणातील भलं मोठं नाव आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठं नाव समाजसेवा, आपल्या कारकिर्दीमध्ये गावाचं नंदनवन करणारे सदाशेठ वासकर साहेब कुंडेवाळ यांचं मंचाकडे आगमन होतोय. दादा आपल्याला विनंती करतोय या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय. यस, सदाशेठजी वासकर आपण पाहताय राजकीय क्षेत्रामधील सुद्धा एक अग्रगण्य नाव. आणि ज्या वेळेला कुंडेबहाल गावामध्ये स्पर्धा होता त्या वेळेला त्यांचा महत्वाचा वाटा. चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडस डीप मध्ये ठेवलं, मागे ठेवला चेंडू खेळपट्टीवर आणि त्याच्यावर सागर थोडासा बीट झालाय आणि हा बॉल मात्र येतोय तो म्हणजे डॉट बॉल पाहायला मिळतोय. या वेळेला आता मात्र आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मागच्या क्षेत्रामध्ये येणारा आणखी एक सागरच्या बाट मधून आलाय गोलवाडी संघासाठी हा चौकार. चौकाराला आणि या चौकाराने धावसंख्या आता पुढे सरसावली ती म्हणजे 47 अंकावर 47. आता मात्र एक चांगल्या उच्चांकाकडे वाटचाल करतोय, परंतु शेवट कसा असेल फटका प्रॉपर आहे. आलाय स्लॉट मध्ये, फेकून दिला बाजूच्या प्लॉट मध्ये. अगदी शेवट मात्र गोड गेलाय. बॅट्समन आपण पाहताय सागर नाईक क्रमांक 6 वर आले होते आणि काल लाजवाब स्ट्रोक स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा स्टँड पाहायला मिळतोय. आणि त्याच्या वरून येणारा हा गोलवाडी संघासाठी आदिवासी पनवेल प्रीमियर लीगचा या पूर्वार्धाचा शेवट करणारा दमदार षटकार. धन्यवाद डीजे मयूर आणि हर्ष. खूप चांगली आदर्श आणि शिस्त आदिवासी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. आणि मला आठवतंय ओवळ्याच्या मैदानावर आणि झालेली स्पर्धा आणि तिथून आदर्श आणि तिथून शिस्त ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा आपण पाहायला लागलो. आपण व्यासपीठावर स्क्रीनवर पाहू शकाल सन्माननीय आमचे सदाशेठजी वासकर, त्यांच्या समेत आमचे कृष्णा वाघे, दिनेश दादा पाटील स्क्रीनवर पाहू शकाल तुम्ही. आमचे हिरामन असतील, या सर्वांना तुम्ही या स्क्रीनवर पाहू शकाल. साईप्रीत लाईव्ह ही सर्व गोड क्षणचित्रे तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांचं स्वागत. टार्गेट आहे तब्बल 53 जमल्या, 54चं टार्गेट. मागच्या मॅच मध्ये सुद्धा असंच टार्गेट होतं आणि त्या टार्गेटला जवळ लवकर चेस केलं होतं आणि त्यानंतर 10.80 ची सरासरी. आणि मग या धावांचा कसा पाठलाग होईल, या 54 धावा कशा जोडल्या जातील की रोखल्या जातील गोलवाडी टीमच्या माध्यमातून की पोंजे टीमच्या माध्यमातून जमवल्या जातील,
याचं पृथक्करण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया. आमचे मार्गदर्शक दिनेशजी पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सन्मान करूया. मी विनंती करतोय आमची सर्व कोर कमिटी या चला. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग आणि याच्या सर्व कमिटीला विनंती असेल आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजकीय क्षेत्रामधील आणखी एक मोठे नाव, समाजसेवेमध्ये सुद्धा ज्यांचं अग्रगण्य नाव असं घेतलं जात आहे, मग आदर्श सरपंच ज्याने आपल्या गावाला आदर्श गाव म्हणून ज्यांनी एक ओळख निर्माण करून दिली आपल्या पनवेल तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, ते आमचे सदाशिवजी वास्कर साहेब आणि त्यांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करतोय. आदर्श गाव सरपंच, आदर्श गाव असा पुरस्कार ज्या गावाला मिळालाय आणि त्याचे व्यक्तिमत्व सन्माननीय सदाशिवजी वास्कर आणि दादांचा आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान. ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना, भूक लागल्यानंतर जेवण ही प्रकृती, भूक लागूनही न जेवण म्हणजे विकृती, आणि आपल्या ताटामधील दुसऱ्याला देणं ही मित्रांनो भारतीय संस्कृती. आज या स्पर्धेला जे मान्यवर येत आहेत त्या सर्वांनी काही ना काही आपल्या जवळचं या स्पर्धेला दिलंय. कुणी रोख रक्कम धनराशी असेल, कुणी वस्तुरूपी असेल, कुणी ट्रॉफीज असेल, कुणी वेळ असेल, अजून बरंच काही दिलंय. या सर्व दानशूर दात्यांचं आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा ऐकूया दिनेशजी पाटील सरांना. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असेल तर शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळतो. मित्रांनो, शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळणार आणि आपल्या कारकिर्दीमध्ये गावाचा कायापालट करणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सदाशिव वास्कर. मित्रांनो, हे फक्त नाव नाही तर प्रेमाचं आणि एकीकरणाचा एक सुवर्ण मध्ये साधणारा एक महामेरू आहे. आपल्या गावामध्ये नवनवीन आयडियाज घेत, नवनवा खेळ करत आपल्या गावाला मात्र मोठं बनवण्याचं काम या माणसानं कायम केलंय. त्या आदरणीय माणसाचं मात्र आपण इथे स्वागत केला. पहिल्याच बॉलवर विकेट कमावली. प्रकाश कातकरे यांच्याकडून जर सलग 3 विकेट घेतल्या तर मात्र घोलवाडी संघाच्या कोणत्याही गोलंदाजाला 1000 रुपये दिले जातील, याची नोंद घ्या. 3 विकेट घेतल्या लागोपाठ तर मात्र 1000 ची बक्षीस. 1 विकेट घेतली, 2 विकेट घेतल्या गेल्यावर आम्ही पुन्हा अनाऊन्स करू, पण जर नाही घेतली तर अनाऊन्स होणार नाही, याची नोंद घ्या. 1 विकेट घेतलीये लागोपाठ. जर 3 विकेट घेतल्या तर दगडूशेठ 11 घोलवाडी संघाच्या गोलंदाजाला 1000 ची बक्षीस. आदरणीय संकेतजी म्हात्रे सर यांना विनंती करेन, यांचा शुभ सन्मान इथं केला जाईल. संकेतजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते या आदर्श व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करायचा आहे. धापलकर धावा आतापर्यंत मात्र एकही नाही, कारण पहिल्याच बॉलचा खेळ संपलाय. 54 टू विन. 54 धावांचा टार्गेट सेट केलाय, तो म्हणजेच स्वराला 11 पोंजे संघानं. पाहुण्यांचं स्वागत होतो इथे. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल. 1000 ची बक्षीस जरूर लगावले, पण त्यासाठी लागोपाठ 3 बॉलवर 3 विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. खऱ्या अर्थानं पाहिलं तर 54 धावांचा पाठलाग. मागचा सामना कमालीचा राहिला, 1 साइड सामना. मात्र दर्शन 11 कलेश संघानं तो घेऊन गेला. 3.1 चेंडूमध्ये तो सामना संपवला. आता 54 धावांचा पाठलाग इथेही करायचा आहे. प्रथम फलंदाजी करताना स्वराली 11 पोंजे संघ पहिल्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 21 धावा जमू शकला होता. त्यानंतर मात्र 14 धावा चौथ्या षटकामध्ये आल्या, 5व्यामध्ये 18 आल्या आणि तिथूनच सामन्याचं गणित बदलली. 54 धावा हे चांगलं आव्हान इथं उभं केलं या मैदानावरती. मागच्या सामन्यात धावांचा पाठलाग जरूर झालाय, पण इथे होईल का? पहिल्याच बॉलवर आउट झाला तो म्हणजे समाधान. आणि आता मात्र रोशन आणि संतोष. अगो टप्प्याचा बॉल गोलंदाज अनिल कातकरीचा हा राहिलाय डॉट. चांगली गोलंदाजी. गोलंदाजाला मात्र
विलास कातकरी संघाचे मालक आहेत दगडूशेठ घोलवाडीचे आणि प्रकाशजी कातकरी यांच्याकडून तब्बल विकेटसाठी 3 लागोपाठ विकेट घ्या आणि 1000 रुपये कमवा. एका बाजूला सोराली 11 पॉईंटचे संघ, स्वप्नील वाघमारे, दिनेश वाघमारे यांचा हा संघ. खलवाट टप्प्याच्या बॉलला दिशा दिली, लॉंगॉनची जागा रिकामी आहे, रिकामी जागा हेरली आणि 1 बाउन्स गेला बॉल सीमारेच्या बाहेर, खणखणीत चौकार. आमचा सरपंच हिरोला भारी पडतो नाही, षटक संपल्यानंतर मी नक्कीच नमूद करेन, कारण ज्या प्रकारची कामगिरी राहिले सदाशिव भास्कर साहेबांची अप्रतिम आणि त्याचबरोबर अतुलनीय कामगिरी. कारण पैशाच्या श्रीमंतीपेक्षाही मानाची श्रीमंती माणसाला असायला हवी. स्कूपचा हा प्रयत्न जोरदार अपील जरूर झालाय आणि बोट आकाशाकडे पंचांचा. इथे मात्र फलंदाज LBW आउट. डिस्कशन इथं केलं जाईल. फलंदाज बाद. डिस्कशन केलं जरूर, स्क्वेअर लेगच्या पंचांशी डिस्कशन झालं आणि अखेरकार इथे मात्र पैचेच्या रूपानं फलंदाज LBW आउट. रोशन बसमा बाद. चला नवीन फलंदाज क्रिकेट रवाना व्हा आपण. इथे मात्र फलंदाज क्रमांक 2 या षटकामध्ये बाद होतो. धावा लागले त्या फक्त आणि फक्त 5. 2 बाद 5 धावा. धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे स्वराली स्वराली 11 पोंजे संघ धावांचा पाठलाग करतोय. प्रथम फलंदाजी करताना दगडूशेठ 11 घोलवाडी संघानं धावा जमवल्या 53. धावांचं आव्हान उभा केलंय. चला नवीन फलंदाज अविनाश कातकरी नवीन फलंदाज क्रिकेट रवाना होतोय. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले. धावा लागत 5. एक चांगला चौकार जरूर लगावला, परंतु गोलंदाजानं मात्र कमालीची कामगिरी. अनिल कातकरी घोलवाडीचा हा खेळाडू प्रीमियर लीग नेमकं काय काम करते, तर प्रीमियर लीग ज्यांना मुख्य टीम मध्ये खेळायला जागा मिळत नाही त्यांना जागा बनवण्याचं काम करते, एक प्लॅटफॉर्म निर्माण करते. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. पॉवर प्लेचे षटक काय सुंदररित्या हाताळलंय. अनिल कातकरीने धावा दिल्या फक्त आणि फक्त 5 आणि 2 फलंदाजांना त्यानं केलं बाद. टीम मिटिंगला तुमच्याकडे वेळ नाही नोंद घ्या, कारण लगेचच फिल्डिंग लावायची. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं आणि 25 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करणं अनिवार्य राहील. मित्रांनो, खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक सुंदर संगीत आपण इथं ऐकलं, ते म्हणजेच आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. हिरो म्हणजे नेमकं काय, नेतृत्व करणं म्हणजे नेमकं काय, तर नेतृत्व करणं म्हणजे फक्त पुढे पुढे आणि मोठेपणा करणं नाहीच मुळात. तर नेतृत्व करणं म्हणजे आपल्या सभोवती असणाऱ्या माणसांना सगळ्यांना एकत्र घेत विजयाचा मार्ग सुकर करणं, त्यांना सुखाची चादर त्यांच्या अंगावर ओढत आपण कितीही प्रकार ऊन घेऊ द्या, परंतु सगळ्यांना एकत्र घेत यशाचा मार्ग मोकळा करणं म्हणजे नेतृत्व. आणि हेच नेतृत्व मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आदरणीय सदाशिव भास्कर साहेबांचं. मित्रांनो, सांगावं तेवढं कमी आहे. गावात जर मुलगी जन्माला आली तर त्यावेळेला 5,000 रुपये दिले जात आहेत. तिच्या नावाचं लग्न झालं, तिच्या नावाचा एक झाड लावला जातो आणि झाड तिच्या आई वडिलांनी वाढवायचं. वृक्षारोपण ही नवी संकल्पना तिथून आली. असंख्य प्रकारच्या नवनवीन आयडियाज या माणसाला उपजतच येतात. आणि त्याचबरोबर मग कुंडेबहाळ गावाचा कायापालट करण्यामध्ये असंख्य असे प्रकारचे बक्षीस या माणसाने कमावली. राष्ट्रपतीच्या हातून सुद्धा हे आमच्या सदाशिव भास्कर साहेबांचा सन्मान व्हावा हे गौरवास्पद गोष्ट आम्ही जवळून अनुभवली आहे. हा मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्यात येतोय. एका बाजूला मात्र चांगली फटकेबाजी संतोष कातकरी, मॅन फ्रॉम कुंडेबहाळ. संतोष कातकरी कुंडेवाळ संघाचा हा आणखीन एक स्टार खेळाडू. क्या बात, पलटवार म्हणजे नेमकं काय, एक तेरी तो एक मेरी. तू भले ही मोठा फटका मला कन्वर्ट केला असेल,
परंतु मी संघाची द्वितीय क्रमांकाची गोलंदाजी हाताळतोय. रोहित कातकेनं रोखून धरलं. परफेक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर लाईनचा बॉल, डॉट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्टेप आउट केलाय, फटका फसलाय. फुल टॉस बॉल कन्वर्ट नाही करता आला संतोषला. स्टेप आउट फसलं, कदाचित जाग्यावरून चांगला बॉल भेटला असता, पण संतोष कातकरेला मात्र स्वतःला रोखू शकला नाही. मोठा फटका फसला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटकावायचा फटका हातामध्ये जाऊन विसावला आणि विमान लँडिंग झालं. ते म्हणजेच फलंदाज होईल बाद संतोष कातकरी. राजकारणासोबत फार मोठं समाजकारण, आपल्या दिव्य दृष्टीतून समाजाप्रती पाहण्याचं आणि विकास म्हणजे नेमकं काय हे नेहमीच या माणसानं दाखवलंय. येणाऱ्या काळामध्ये दादा राजकारणामध्ये तुम्ही कायम सदैव दिसाल, कारण राजकारणातून समाजसेवा घडवणारं हे महान व्यक्तिमत्वाने सदैव आम्हाला प्रभावित केलंय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला यश संपादन होईल राजकारणात, तीळ मात्र शंका नाहीये. आपण आलात या स्पर्धेत, शोभा वाढवली याबद्दल आपलं सहर्ष आभार. आणि आपण या स्पर्धेतून रजा घेताय. आपलं प्रेम सदैव या मुलांवर राहिलंय, आमच्यावर राहिलंय, असंच राहू द्या. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं विकासाचा महामेरू जे ओळख त्यांची राहिली सदाशिव भास्कर साहेबांचं आपण करूया सहर्ष स्वागत. इथे मात्र गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतोय आणि इथे आणखीन एक डॉट बॉल होतोय. मागच्या सामन्यामध्ये 53 धावांचा पाठलाग सहज झाला, परंतु लगेचच दुसऱ्या सामन्यामध्ये होईल असं नाही. ते गोलंदाजाने दाखवून दिलं की दगडूशेठ 11 घोलवाडी या धावा कठीण आहेत हे दाखवून देत आहेत. सिंगल रन्स मात्र मिळते. एका रन्सनं 3 बाद 12 धावा धापाकडे लागतायत. त्या म्हणजे स्वराली पोंजे संघाच्या. गोलंदाजी सुंदर राहिली पोंजे संघाच्या. पहिल्या 3 षटकामध्ये 21च होत्या, त्याच्यामुळे तसाच काहीसा प्रकार इथे सुरू आहे. अलॉंग दी कार्पेटला अगदी किस करत बॉल मात्र वाईडिश मिडविकेच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मात्र मिळेल. फेकी थोडीशी खराब, पण बॅकअप पहा. आयुष्यामध्ये मित्रांनो बॅकअप खूप महत्वाचा आहे. तर बॅकअप टीम मध्येही पाहतो. टीम वर्क म्हणजे नेमकं तरी काय, सगळ्यांनी एकत्र येऊन खेळलेला हा खेळ आहे. एक कोणी सिकंदर नसतो, एक कोणी महाराजा नसतो. तर या टीम मध्ये प्रजा आणि राजा ही एकच असते. सगळ्यांनी एकत्र येत आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी मांडलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आज गावासाठी खेळता खेळता ही सगळी मंडळी प्रीमियर लीग मध्ये खेळते. मित्रांनो प्रीमियर लीगनं मी मगाशी म्हटलं की तेच केलं चक्र पाटील सर. नेमकं काय, तर ज्या तळागाळाच्या खेळाडूंना आपल्या गावाच्या टीम मधून खेळायला संधी मिळत नाही, त्यांना परफॉर्मन्स करता येत नाही, अशा खेळाडूंनी या प्रीमियर लीग मध्ये यावं, एक उत्कृष्ट दर्जाचा परफॉर्मन्स द्यावा आणि मग माझा तिथून त्यांची वर्णी मोठ्या टीम मध्ये लागावी. हा एक मात्र हेतू मात्र या प्रीमियर लीगचा असतो. आणि त्याच्यामुळेच या प्रीमियर लीग मुळे, कारण IPL मधूनच आपल्याला भारतीय टीमला कित्येक खेळाडू मिळाले. रवींद्र जडेजा तिथलीच खोज आहे, रोहित शर्मा ही तिथलीच खोज आहे, अनेक दिग्गज मंडळी मिळाली. आणि आज गावागावामध्ये सुद्धा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलीच मुलं मोठी होताना दिसत आहेत. मित्रांनो आपलीच ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळणारी मुलं ISPL मध्ये खेळायला लागली. सलमान खान हिरो, अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्या सोबत सेल्फी नव्हे तर काम करायला लागली. ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. यातील असाच एका दुसरा खेळाडू तिथपर्यंत जाईल यातील मात्र शंका नाहीये. कारण आदिवासींमध्ये सुद्धा पाहिलं ना तर खूप ताकद आणि चपलाई असते. कित्येक खेळाडू आम्ही कुंडेवाड संघातून खेळता संतोष कातकरला कित्येक वेळा पाहिला, समाधान कातकरच्या नावावरती बाईक आहेत. अशी ही सगळी मंडळी आहे. आताच मात्र धामणीला एक बाईक ही मिळाली, मगाची समाधान तर सायकल मिळाली. त्याच्यामुळे तुम्हाला इथून चांगला खेळ दाखवावा लागेल. आणि खेळायचं ना तर नीट खेळायचं, टाइमपास हा राहिलाच नाहीये. परंतु मित्रांनो मी नेहमी सांगतो आणि मीच सांगतो फक्त की पहिल्यांदा काम करा, कष्ट करा, नोकरी करा आणि मग खेळा. कारण क्रिकेटमध्ये बर्बाद होणारी पण खूप लोक आम्ही जवळून पाहिलेत. एक सचिन तेंडुलकर बनण्यासाठी लाखो सचिन तेंडुलकर पहिल्यांदा रस्त्याला लागतात. अविनाश कातकरी यांच्या नावावर सुद्धा एक बाईक आहे. पोंजे गावचा हा खेळाडू, याचा अर्थ असा आहे की आम्ही कुठे कमी नाहीयेत.
आम्हाला फक्त रस्ता द्या, मार्ग द्या, प्लॅटफॉर्म निर्माण करा आणि हाच प्लॅटफॉर्म इथं निर्माण केलाय. आपण पाहतोय समोरचं स्टँड मित्रांनो, बिरसा मुंडा हे नाव आहे. हे तुम्हाला किती लोकांना माहित आहे माहित नाही, पण माहीतच असायला हवा, कारण तुमच्यासाठी झगडणारा हा आदर्श व्यक्तिमत्व राहिलाय. धरती आबा असं नाव त्यांना कायम राहिलं. या धरणीचा पिता म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. आणि आज रांचीच्या एअरपोर्टला नाव आहे हे बिरसा मुंडा. त्यांच्या कारागृहालाही त्यांचा बिरसा मुंडा हे नाव आहे. त्याच्यामुळे काम असं करा की नाव कायम राहील. तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा कसे जगलात हे फार महत्वाचं असते. जगणं तुमचं कायम समाजाप्रती राहिलं पाहिजे. गोलंदाजीची कमाल अजूनही सुरू आहे. गोलंदाज आपण पाहतोय सुहास कातकरी लागोपाठच्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिली आहे. स्ट्रायकर फलंदाज आहे सागर कातकरी. फटका हाही फसलाय, दूर राहील डीप कव्हर क्षेत्रक्षापासून. सिंगल रन्स मात्र मिळेल. 54 धावा अवघड बनवल्या जात आहेत, कारण पूर्वार्धामध्येही अवघड वाटल्या होत्या 54 धावा बनतील की नाही, त्या बनल्या. परंतु पूर्वार्धामध्ये बनवणं आणि उत्तरार्धामध्ये पाठलाग करणं हा एक वेगळी टेंडन्सी असते. 14 बॉल 39 धावा अजून बनवायचे आहेत. या 2 बॉलमध्ये धावा किती येतील, कारण विचार केला ना तर जवळपास 32 ते 35 धावा मागच्या 2 षटकामध्ये आल्या पूर्वार्धामध्ये, शेवटच्या 2 षटकामध्ये. बॅटचा स्विंग मोठा होता जरूर, परंतु रन्स माहीत नाहीये. वाईट रन्स, पंचांचा इशारा हा वाईट रन्स आला. एक्स्ट्राचे रन्स मिळतीये आणि या एका रन्सनं धावफलक मूव्ह होतोय. धावापासून वंचित ठेवलंय. मोठा फटके लगाऊ दिले जात नाहीयेत. आखिरकार तो फ्लो क्लिअर करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. कोण म्हणतो की मोठा फटका लगाव दिला जात नाही, इथे तर लगाव दिला जातच नाही, तो लगवावा लागतो. ठोकला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. निसर्गाचे खरे राजे तर हे आमचे आदिवासी बांधव आहेत मित्रांनो. निसर्गाचे खरे हक्कदार. पुन्हा एकदा मोठा फटका साजवायचा होता, जरूर फटका फसला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चुकणार नाहीये आणि एक मोठ्या षटकानंतर मात्र लगेचच पलटवार झाला. गोलंदाजानं शेवटच्या बॉलवर मिळवली विकेट आणि इथे मात्र क्रमांक 4 चा फलंदाज होईल बाद. बत्तीस धावा, 12 बॉल 32 धावा. 22 बनलेत, 32 ची गरज आहे. अर्ध्यापेक्षाही कमी बनलेत आणि अर्ध्यापेक्षा जास्त बनवायचे. 12 बॉल 32 धावा, परंतु याच 32 धावा पूर्वार्धामध्ये याच 2 षटकामध्ये आल्या होत्या. त्याच्यामुळे गोलवाडी संघालाही माहिती आहे की आम्ही धावा कशा जमवल्या होत्या आणि स्वराली 11 पोंजे संघालाही माहिती आहे की आम्ही या धावा कशा दिल्या होत्या. दिलेल्या कमवायच्या की कमवलेल्या रोखून धरायच्या. अनंता कातकरी गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्रायकर फलंदाज राहील सागर कातकरी. 12 बॉल 32 धावा. पहिलाच बॉल उडवलाय, फक्त उडवलाय. लॉंग ऑन ला शतक रेडी आहे. त्याने मात्र हा झेल टिपला आणि कृष्णा कातकरीनं संपवला या सागरचा खेळ. क्या बात डीजे, डीजे केपी, वन ऑफ द फेमस डीजे ऑपरेटर मयूर. सुंदर गाणं लगावलं. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या की आदिवासी बांधवांचं नाव समाजामध्ये गाजतोय. आज आपण पाहतोय की क्रांतिकारी हुतात्मा नाग्या महादू कातकरी, त्याचबरोबर राघोबा भांगरे, बिरसा मुंडा यांचे बॅनर्स इथे पाहतोय आपण, त्यांचे स्टेज पाहतोय आपण, स्टँड पाहतोय. इथे कोणतंही काम किंवा कोणतंही सुख तुम्हाला सहज आयुष्यामध्ये मिळतच नसतं. त्याच्यासाठी कुणीतरी पहिल्यांदा झगडलेलं असतं
आणि मग ते तुम्हाला मिळतं. गोलंदाजी टिचून होते, हा सामना दूर जाईल असं वाटायला लागलंय. स्वराली 11 पुंजे संघ धावा जमवायचे आहेत. 32 धावा, अजूनही 10 बॉल्स आणि 32 धावा. फलंदाज मात्र पाहतोय आपण भरत कातकरी. तर नॉन स्ट्रायकरला उभा आहे विजय वाघमारे. आठव्या बॅटने फटका चांगला खेळलाय. वाईट मिड विकेट क्षेत्रात तैनात आहे. उचलेल, फेकेल, तत्पुरी सिंगल रन्स कंप्लीट केले. फेकी अचूक कारण आदिवासी मनगटामध्ये खूप क्षमता असते मोठी. ती क्षमता सिद्ध करणारा हा फटका आणि त्याचबरोबर क्षमता सिद्ध करणारा हा थ्रोही आला. चांगला मिलाप, कलेक्शन चांगलं राहिलं. एकच रन्स या बॉलवर आली. 9-31, 9 बॉल 31 धावा. हा फटका चांगला आहे. शतरक्षक तिथे रेडी आहे, परंतु दूर राहील कारण डीप बॅकवर पासून थोडासा दूर राहिला. वाईड होता शतरक्षक, त्याच्यामुळे फाईन लेग आणि डीप बॅकवर स्क्वेअरच्या मधून हा गेला भरधाव वेगानं चौकारासाठी. 8 बॉल 27 जमल्या आणि 27 जमवायचे. किती बॉल मध्ये जमवलं त्यापेक्षा किती बॉल मध्ये जमवायचे हे महत्वाचं. आणखीन एक चांगला फटका, शॉर्ट फाईन क्षेत्रक्षण चांगलं राहिलंय. सिंगलच मिळेल फक्त आणि एकाच रन्सनं समीकरण मात्र राहील 7 बॉल 26. विनर वर्सेस विनर यानंतर सामना होणार आहे. त्याच्यामुळे दर्शन 11 कले संघात संगणकावर येऊन राहायचंय. विनर वर्सेस विनर सुपर 10 मध्ये जाण्याची नामी संधी, परंतु लुझरला सुद्धा इथे एक संधी मिळतीये. त्याचा फायदा कोण उठवेल? या बॉलवर मात्र रन्स घेतली नाहीये. रिस्क ही बनली असती, परंतु नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज विजयला माहिती आहे की मला स्ट्राईक हवी अंतिम षटकामध्ये. धावा मात्र धावा लागल्या त्या 28 जिंकण्यासाठी. 6-26, 6 बॉल 26 धावा. चला सामना चालू करायला लागेल. टीम मीटिंग फार वेळ घ्यायची नाही. पंचही आपला इशारा करतायत, त्याच्यामुळे कॅप्टन लक्षात घ्यायचे की टीम मीटिंग्स जर का पंचांनी पेनल्टी अनाऊन्स केली तर मात्र एक क्षेत्ररक्षकाला तुम्हाला आत ठेवावं लागेल. त्याच्यामुळे पंचांकडे तुम्ही लक्ष द्या. सामना सुरू करा. 6-26 बनतील का की गोलंदाज गणेश आपल्या विजयाचा श्री गणेश घालेल? गोलंदाजांना संधी प्रकाश कातकेर यांनी जरूर निर्माण करून दिली की 3 विकेट्स घ्या आणि 1000 रुपये कमवा, परंतु विकेट्स पेक्षाही त्यांनी आपल्या संघाला विजयाला आरूढ करण्यासाठी मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कवच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. फक्त सिंगल रन्स ना आता फरक पडणार नाहीये. 5-25, 5 बॉल 25 धावा इथे मात्र राहिलेत. तर दर्शन 11 कले संघ आपला संघनायक लगेच पाठवायचा आहे. यानंतर विनर वर्सेस विनर सामना होईल. 5 बॉल्स मध्ये 4 मोठे फटके, 1 सिंगलचा फटका येईल का? गोलंदाज गणेश नाईक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अनोखी अदा आहे. अपील पाहतो. अपिलामध्ये उत्साह फार होता, पण हे लक्षात घ्या मित्रांनो, कटचं अपील अनुभव म्हणजे नेमकं काय? तर अनुभव म्हणजे हेच जे दाखवतोय गणेश नाईक. आयुष्याची कित्येक वर्ष क्रिकेटच्या प्रती ज्यानं बहाल केली. वय हे फक्त आकडे असतात हे दाखवणारा हा गोलंदाज राहिलाय. एका दुसरे मोठे फटके जरूर येतील, परंतु आयुष्यामध्ये संकटही असे येत राहतात. त्या संकटांवर मात करत
या माणसानं आयुष्यभर क्रिकेट खेळत राहिला आणि आपल्या गावचा झेंडा आपल्या खांद्या लिलिया पेलत आपल्या गावासाठी लढत राहिलेला गणेश नाईकलाही सलाम असेल. एक चांगला षटकार दाखवलाय जरूर, असेच फक्त फटक्यांची गरज राहिली आहे. फलंदाज आपण पाहतोय भरत कातकरीनं हा षटकार ठोकला, परंतु अशा धावांची गरज अजून खूप राहिली आहे. सिंगल रन्स मात्र मिळेल. अजूनही या बॉल नंतर 18 धावा राहतील. बॉल शिल्लक असतील फक्त 2, म्हणजे विजयावर शिक्का मोर्तब दगडूशेठ 11 घोलवाडी संघानं केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. सगळ्या गोलंदाजीने टिचून गोलंदाजी केली. पूर्वार्धामध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये आलेल्या धावा खूप फायदेशीर ठरल्या. पुन्हा एकदा मोठा फटका, बॉल हवेत राहील, सेफ लँडिंग होईल, कारण कॅच साठी प्रयत्न केला जाणार नाही. बॉल खूप दूर राहिला आणि तसा विजयही आता मात्र दृष्टिक्षेपात आलाय, दिसायला लागलाय. त्याच्यामुळे फार मोठा प्रयत्न नाहीये. दाभोळकर धावा लागल्या 38 झाल्या. 1 बॉल 16, 1 बॉल 16 हा चित्र साऊथ आफ्रिका कधी विसरणार नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. शत्रक्षाने विचार केला, उगाच वाकून फायदा नाही, पाठीमागे फिल्डर आहे त्याच्याकडे जाऊ द्या. सिंगल रन्स मात्र मिळते आणि विजयावर शिक्का मोर्तब मात्र करतो दगडूशेठ 11 घोलवाडी संघ. आपलं विशेष अभिनंदन. वेल बोल्ड. मी म्हणेन की फलंदाजीपेक्षा गोलंदाजी तेवढी तिथून केली. मागच्या सामन्यात 53 धावांचा पाठलाग झाला, ते रोखून धरला आणि विजयशी गळ्यात घातली. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच 54 धावांचं आव्हान जरूर उभं राहिलं, पण धावांचं आव्हान या मैदानावरती पाठलाग मागच्या सामन्यात किती सहज झाला आणि अशा वेळेला आपल्या संघासाठी धावून आला आणि त्या